नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पहिला हा एक व्हिडिओ बघा. बाले किल्ला या व्हिडिओमध्ये जो एक व्यक्ती दिसतोय त्याला पोलिसांनी चांगलाच फोकाळलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे अशोक खरात. पहिला हा काहीतरी मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला होता ॲज अ कॅप्टन म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी आपला नवा व्यवसाय चालू केला, जो की लोकांचं भविष्य सांगायचं. त्याच्यानंतर लोकांचं भविष्य सांगून विश्वास जिंकायचा आणि हे असले अश्लील कृत्य करायचे. आपल्या महिलांबरोबर असलं अश्लील वर्तन करून त्यांचा गैरफायदा घ्यायचा मित्रांनो. तर असा नालायक बाबाचं हे सर्व दुष्कृत्य आता सर्व जनतेसमोर आलेलं आहे. दुर्दैव असं वाटतं जे की आपल्या महाराष्ट्र आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये होते. त्यांच्यासाठी ते नेहमी संपर्कामध्ये राहायचे आणि त्यांचे आतले धागेदार होते मित्रांनो. तर आणि अजूनही एक गोष्ट अशी ऐकण्यात येत आहे की जवळजवळ महाराष्ट्राचे 39 आमदार त्यांच्या संपर्कामध्ये होते मित्रांनो. आपली जनता या लोकांना का निवडून देते, कशासाठी निवडून देते? आपल्या जनतेचं भविष्य सुंदर करण्यासाठी, आपल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, आपलं भविष्य चांगलं आणि सिक्युअर करण्यासाठी मित्रांनो. पण हेच आमदार, हेच मंत्री लोक समजा असल्या भोंदूबाबांकडे जात असतील तर या महाराष्ट्राचं काय भविष्य आहे मला हेच कळत नाही. या लोकांना स्वतःवरतीच विश्वास नाही आणि आपण या लोकांना मतदान करतोय मित्रांनो. खरंच दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. मी तुम्हाला किती वेळ सांगितलं आहे की असल्या कोणत्याही भोंदूबाबाच्या चक्करमध्ये फसू नका. आपलं भविष्य आपल्या हाताने घडवा मित्रांनो. याच्या अगोदर मी तुम्हाला उदाहरणं दिली होती. फॉर एक्झाम्पल जे आसाराम बापू आहेत, असे असंख्य भोंदूबाबा या देशामध्ये काम करत आहेत, लोकांना फसवत आहेत, महिलांचा गैरफायदा घेत आहेत, त्यांच्याबरोबर अश्लील वर्तणूक करून स्वतःचे फायदे करून घेत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या जीवावरती हे लोक गब्बर होत आहेत मित्रांनो, पैसा उकळत आहेत. फार चुकीची गोष्ट आहे. मी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, असल्या कोणत्याही बाबा बुवाच्या नादी लागू नका. हे लोक आपलं भविष्य नाही घडू शकत. आपल्याला जेही आपले स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत तर आपल्याला त्याच्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल. कोणतेही प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल असेल, हेल्थ असेल, भविष्याचे कोणतेही शैक्षणिक प्रॉब्लेम असेल, त्या विषयावरती स्वतः आपल्या जे वरिष्ठ आहेत, आपले घरचे जे मंडळी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या गोष्टीवरती कसा मार्ग काढायचा, ती गोष्ट कशी मिळवायची, हे स्वतःच्या सद्विवेक बुद्धीने मित्रांनो हे डिसिजन घेतले पाहिजे. ना की हे असले भोंदूबाबांकडे जायचं, आपल्या समस्या त्यांना सांगायचं. याच्यामुळे तुम्ही फसता मित्रांनो. त्याच्यामुळे ते लोक त्याचा आर्थिक फायदा घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही आत्ताचं जे उदाहरण बघतायत, हा अशोक खरात नावाचा व्यक्ती या आपल्या भोळ्या भाबड्या महिलांना फसवून, त्यांना आमिष दाखवून, त्यांना त्यांचं भविष्य सांगून हे होणार आहे ते होणार आहे, त्यांचा शारीरिक छळ केला, त्यांच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले मित्रांनो. आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचेही धंदे त्यांनी केलेले आहेत किंवा त्याच्या सबऑर्डिनेट्सनी, हे ऐकलं मी मित्रांनो. असे धंदे थांबवायला पाहिजेत आणि हे आपल्या हातात आहे. किती वेळ मी तुम्हाला सांगितलं आहे की असल्या लोकांच्या नादी लागू नका. हे फक्त दिखावट आहे. रिअलिटी प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये तुम्ही जगा. स्वतःवरचा विश्वास स्वतः जागवा मित्रांनो. आपल्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्या, ज्यांच्यावरती विश्वास आहे. आपल्या घरातले आई वडील असतील, भाऊ बंधू असतील, त्यांना विचारा आपले जेही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून कशा मार्ग काढायचा. असल्या नालायक लोकांच्या नादी लागू नका. अदरवाईज तुमचं अख्खं भविष्य हे उद्ध्वस्त होऊ शकतं मित्रांनो. ही विनंती करतो, असल्या नालायक लोकांच्या नादी लागू नका. आणि महाराष्ट्र आणि देशातल्या सरकारला मी सांगू इच्छितो की असल्या नालायक लोकांना जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही जेलमध्ये टाकाल किंवा यांच्या सर्व गोष्टी थांबवाल तर फार जनतेचं भलं होईल मित्रांनो.
तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.